आपण विषयाच्या आहारी गेलो आणि परिणाम मात्र झाला आयुष्याचं. तुकोबराय सांगतात काय बिचारी माणसं कैसी भुलली बापुडी. दंभ विषयाची, दंभ शब्दाचा अर्थ सांगतो जे आहे ते झाकून ठेवणं आणि नको ते दाखवणं, याचं नाव दंभ. शूर्पणखा होती कुरूप पण झाली सुंदर, तेव्हा तिचं नाक कान कापण्यात आलं. पुतना होती कुरूप झाली सुंदर, देवाने तिचा स्वीकार केला नाही. पण ऐका ना, रामायणात एक बुढिया अशी होती, एक म्हातारी आजी अशी होती, होती दिसायला कुरूप पण आहे तशी रामासमोर प्रेझेंट झाली, सादर झाली. देवाला तिकडे जायचंच नव्हतं पण देव तिच्याकडे स्वतःहून वळून गेले, जिचं नाव शबरी माता. आहे तसं देवा. आमचं बऱ्याच जीवन आहे ना झाकपाकीतच चाललंय. देवाला आहे तसा लागतो, दंभ आवडत नाही. कैसी भुलली बापुली. दंभ विषयाची साकडी महाराज कशाला भुललेत आणि काय विसरले. विसरली मरण त्याची नाही आठवण. माणसं मरणाला विसरली. आणि एक दिवस काय झालंय, देखत पायी तुका म्हणे आठवण नाही. संतांनी आपल्या जीवनाकडे पाहून खेद करू नये. संतांना आपल्या जीवनाचा हेवा वाटावा आणि हेवा वाटण्याकरता आपण काय करावं तर मुखानं नामस्मरण करावं, साधू संतांची सेवा करावी, ज्ञानेश्वरी गाथा या ग्रंथाचं पारायण करावं, चांगलं जीवन जगा.